नमस्कार, मी प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवतोय हिवाळा स्पेशल मस्त असे मठाराचे म्हणजे हिरव्या वाटाण्याचे पराठे गव्हाच्या पिठापासून बनवतोय। त्यासोबतच मस्त अशी चटपटीत सफेद तिळाची चटणी। तुम्ही पाहू शकता पराठे आणि चटणी पाहून मस्त असं तोंडाला पाणी आलं की नाही। तर अशी चटपटीत रेसिपी आणि मस्त सगळे आवडीने खातील आणि थंडीच्या दिवसात सफेद तीळ वगैरे खाल्लेच पाहिजेत सर्वांनी। इथे मी अर्धा किलो मटार घेतलेले आहेत म्हणजे हिरवे वाटाणे सोललेले। त्यासाठी इथे थोडेसे जिरे घेतलेले आहेत, धणा जिरा पावडर घेतलेले आहे, कसुरी मेथी, हिरवी मिरची, लसूण, 2 बटाटे, थोडंसं इथे मी चिली फ्लेक्स सुद्धा घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या मटारचे जे आपण बॅटर बनवणार म्हणजे गव्हाची कणिक त्याच्यामध्ये घालणार आहोत। सफेद तीळ मी साधारण 1 वाटी घेतलेले आहेत कारण ही चटणी जी आहे ती आपण स्टोर करून ठेवू शकतो। इथे थोडीशी काश्मीरी मिरची, थोडीशी बेडगी मिरची आणि थोडीशी तिखट मिरची असं घेतलेलं आहे। भरपूर सारी लसूण, इथे मी चणे जे असतात आपण खायचे चणे त्याची सालवरची काढून टाकलेली आहे। थोडासा कढीपत्ता, 1 लिंबा एवढा चिंच आणि 2 टोमॅटो। इथे चाट मसाला आपण यूज करतोय, चवीनुसार पीठ, भरपूर सारी कोथिंबीर। तर सर्वात आधी आपल्याला ह्या मटारचं जे आपण फिलिंग बनवणार आहोत पराठ्याचं त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, धनाजिरा पावडर आणि थोडेसे जिरे, थोडंसं मीठ टाकून याचं छान एक ठेचा बनवून घ्यायचा आहे। आणि इथे गरम पाण्यामध्ये मटार मी छान असे शिजवून घेते कारण आपल्याला याचा मऊसूद असं एक स्टफिंग हवं आहे म्हणजे पराठ्याला। तर इथे पाहू शकता वाटाणे छान असे शिजलेले आहेत। इथे आपण आता पराठ्याचं वरचं जे कवर आहे ते गव्हाच्या पिठापासून बनवतो म्हणजे कणिकपासून। तर इथे 3 कप मी गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, कसुरी मेथी घातलेली आहे साधारण 1 टेबलस्पून, थोडेसे इथे मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत, आवडत असतील तर घालू शकता, भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे। आणि इथे उकडलेले 2 बटाटे मी अशा प्रकारे खिसून घालत आहे, त्यामुळे गव्हाचे जरी पराठे असले तरी छान खुसखुशीत आणि खमंग असे लागतात। तर हवं तसं पाणी घेऊन आपण जशी चपातीची कणिक मळतो त्याच पद्धतीने मळावे। बरेच जण चपातीची कणिक ही घट्ट मळतात, पण मी चपातीची कणिक सुद्धा अगदी मऊसर अशी पातळ मळते, तुम्ही पाहू शकता। फक्त आपण जर त्याचे फुलके बनवणार असो तरच त्याचं कणिक जे आहे ते घट्टसर मळावं। तर चपातीच्या कणिक एवढं पातळसर असं मी इथे कणिक मिळवून त्याला थोडंसं तेल लावून आपण हे रेस्ट करायला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण इथे वाटाणे जे आपण थंड करायला ठेवले होते म्हणजे पराठ्याचं आतलं जे स्टफिंग आहे वाटाण्याचं मटारचं स्टफिंग ते बनवतोय। चमचा तेल घातला, त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी जिरे घातले, तुम्ही इथे बडीशेप यूज करू शकता, पण माझ्या धना जिऱ्याच्या पावडरमध्ये थोडीशी बडीशेप घातलेली असते त्यामुळे मी वेगळी काही घातली नाही। थोडीशी कोथिंबीर घातली आणि वाटलेला हा ठेचा घालून छान परतून घेतला। त्याच्यामध्ये आता आपण जे उकडलेले वाटाणे होते म्हणजे पाण्यामध्ये शिजवून घेतलेले अगदी सॉफ्ट असे शिजवून घ्यायचे। माझे थोडेसे असे कचकचित राहिले, पूर्ण सॉफ्ट झाले नाही, पण बटाट्याचं स्मॅशर असतं त्याच्याने अशा प्रकारे एक 2-3 मिनटं परतून घ्यायचं तेलामध्ये, थोडं मीठ घालायचं, त्यानंतर अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं किंवा मग ऑन ऑफ मोडमध्ये मिक्सरला छोट्या भांड्यामध्ये हे जे मिक्सचर आहे ते छान असं वाटून घ्यायचं। इथे आपलं मटारचं स्टफिंग तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं चाट मसाला घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, वरून थोडी कोथिंबीर घातली आहे आणि आपलं इथे स्टफिंग तयार आहे। ते थंड करायला ठेवूया, वरून आणखीन थोडीशी मी कोथिंबीर घातली, मस्त हिरवंगार असं आपलं मधलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता चटणीसाठी इथे जे आपण 1 वाटी भरून तीळ घेतलेले आहेत म्हणजे साधारण 150 ग्राम तीळ आहेत। तर हे तीळ आता छान असे भाजून घ्यायचे, सुकेच भाजतोय आपण, त्याच्यामध्येच मी कढीपत्ता घातलेला आहे, 3 काड्या कढीपत्त्याच्या म्हणजे 20 ते 25 पानं कढीपत्त्याची, त्यासोबतच टोमॅटो, चिंच आणि आपण जे लसूण आणि चणे घेतले होते, भाजलेले चणे आपण जे खातो ते चणे, ते सर्व एकत्र त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा तेल घातलं आणि आता छान असं परतून घ्यायचं। तीळ मी सुरुवातीला असेच गरम असताना थोडेसे चटचटू दिले आणि त्यानंतर बाकी सर्व घातलेलं आहे। 1-2 मिनिट हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं। त्यानंतर आपण जी भिजवून ठेवलेली मिरची आहे ती घालायची आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया, वरून मीठ घालायचं म्हणजे छान असं हे भाजून होतं आणि व्यवस्थित 3 ते 4 मिनिट आपल्याला हे सर्व मसाला जो आहे चटणीचा तो भाजून घ्यायचा आहे। अगदी खमंग असा फ्लेवर येतो याच्यामध्ये तीळ घातलेलं आहे त्यामुळे। आणि आता थंड झाल्यावर त्याची आपण आता मिक्सरमध्ये छान अशी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे। ही चटणी आपण जाडसर ठेवायची नाही, ही थोडीशी बारीकच वाटायची आणि याच्यामध्ये आपण पाणी घालतोय त्यामुळे चटणी स्टोर करताना आपण ही फ्रीजमध्ये स्टोर करायची आहे। जर तुम्हाला
तुम्हाला ही चटणी सुकी बनवायची असेल तर याच्यामध्ये अजिबात टोमॅटो वगैरे घालायचा नाही। तर अशा प्रकारे अगदी बारीक अशी मी मिक्सरला छान तुम्ही पाहू शकता, मी हाताने दाखवत आहे, अगदी बारीक फाईन अशी याची चटणी बनवून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया, कारण ह्याला आपण एक राई जिऱ्याचा तडका द्यायचा आहे। सेपरेट कुठला तडका द्यायची गरज नाही। कडकडीत मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतला, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा आणि 1.5 चमचा राई घातलेला आहे। आता हे छान असं राई जिरं तडतडल्याच्या नंतर ही जी फोडणी आहे ती या चटणीवर ओतायची आहे। त्यामुळे चटणी अगदी खमंग होते आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व ही चटणी खाऊ शकतात। फक्त तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी घेतलं तरी चालेल, पण ह्या मिरच्या ज्या मी घेतल्या त्या कोणत्याही तिखट नाही आहेत, म्हणून मी ह्या मिरची थोडीशी जास्त घेतलेली आहे। तर आपलं इथे पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे, साधारण एक अर्धा पाऊण तास पीठ मला इथे लागलेलं आहे चटणी वगैरे बनवेपर्यंत। तर याचे आता जेवढ्या साईजचे आपल्याला पराठे बनवायचे आहेत तेवढे गोळे करून घेऊया आणि सुरुवातीला आपण जितके पराठे बनवणार तितकेच गोळे करून घ्यायचे आणि बाकीचं उरलेलं पीठ परत आपण झाकून ठेवायचं, म्हणजे जी कणिक आहे ती परत झाकून ठेवायची, त्यामुळे वरचा लेयर जो आहे कणिकचा तो कडक होत नाही। तर इथे मी सुरुवातीला 3-4 पराठे बनवून घेत आहे, कारण हे पराठे गरम गरम खायला द्यावे, छान लागतात। आणि तुम्ही पाहू शकता आपलं मटारचं स्टफिंग अगदी मस्त झालेलं आहे, अशाच प्रकारे झालेलं हवं। आणि एक गोळा छान थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं हे मटारचं सारण आहे ते भरायचं आहे पराठ्यामध्ये। आणि इथे मी अशा प्रकारे 3 फोल्डमध्ये हे जे सारण घालून पराठा बनवते तो 3 फोल्डमध्ये बनवते, तुम्ही पाहू। पण नॉर्मली पराठा बनवतो त्याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने स्क्वेअरमध्ये, कारण हा पराठा लहान मुलांना अशा स्क्वेअर शेपमध्ये वगैरे दिला तर फार आवडतो, कारण आतमध्ये हिरवगार छान असं त्याचं स्टफिंग आहे आणि ती पराठ्यामध्ये तुम्ही पाहू शकता वरूनही छान दिसत आहे। फक्त वाटाणे जे आहेत ते अगदी सर्व सॉफ्ट शिजले पाहिजेत, तर याचे हे जे पराठे आहेत ते फुलतात, सर्वच पराठे छान टम्म असे फुगतात। जर वाटाणे आपण थोडेसे जाडसर ठेवले तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात, जर जाडसर थोडे वाटाणे राहिले तर पराठा फुलत नाही, पण त्याची लेयर जी आहे ती खालची आणि वरची लेयर जी आहे पराठ्याची ती वेगळी होते आणि स्टफिंगसुद्धा वेगळं होतं। हे पराठे छान खुसखुशीत आणि खमंग असे वरून खालून तेल किंवा बटर किंवा तूप लावून तुम्ही खमंग असे भाजू शकता। तर अशाच प्रकारे मी सर्व पराठे इथे बनवून घेतलेले आहेत। ज्या प्रकारे तुम्हाला पराठा बनवायचा आहे, जसा आपण नॉर्मली आलू पराठा बनवतो तशा प्रकारे, किंवा बाकीचे कुठले स्टफ पराठे बनवतो किंवा पुरणपोळी बनवतो आणि जेव्हा आपण पुरणमध्ये घालतो तशा प्रकारे कसेही पराठे तुम्ही हे बनवलेत तर फार सुंदर होतात। आणि थंडीमध्ये मटरचं सीझन असतो त्यामुळे मटर खूप येतात, तर मटरचे वेगवेगळ्या रेसिपी आपण बनवून पाहतो, त्याच्यामध्ये हा पराठाही नक्की बनवून पहा, कारण याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ यूज केलं आहे, मैदा वगैरे यूज करायची गरज नाही। तुम्ही आणखीन जर याच्यामध्ये खमंगपणा यायचा असेल तर एखादा चमचा बेसन जरी मिक्स केलं पिठामध्ये तरी आणखीन छानच पराठे होतात। तर याच्या अगोदरसुद्धा मटरची मी छान अशा हराभरा कबाबची रेसिपी अपलोड केलेली आहे, तीही तुम्ही जाऊन पाहू शकता। थंडीमध्ये मस्त असे हराभरा गरमागरम कबाब आणि त्याच्यासोबत ग्रीन चटणी वगैरे फार सुंदर लागते। रेसिपीची लिंकही तुम्हाला देते, ती तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आपले सॉफ्ट अगदी तुम्ही पाहू शकता, अगदी सॉफ्ट असे आपले पराठे बनवून तयार झालेले आहेत। तर पाठीमागची एक तुम्हाला मी लेयर जी आहे ती खोलून दाखवते की आतमध्ये मस्त असं आपलं जे स्टफिंग आहे ते हिरवगार असं छान आणि वरून मस्त खमंग आणि खुसखुशीत आपले इथे पराठे बनवून तयार झालेले आहेत। त्यासोबतच ही तिळाची चटकदार अगदी चटणी ही तुम्ही 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। याच्यामध्ये आपण चिंच यूज केलेली आहे आणि आहे ना मस्त अशी रेसिपी, झटकेपट बनवा आणि गरमागरम खा। थंडीमध्ये खूप पौष्टिक असे हे आपले पराठे बनवून तयार होतात। याच्यामध्ये तुम्ही तेल कमी लावलं तरी चालेल, पराठ्याला बटर कमी लावलं तरी चालेल, तरी हे पराठे फार सुंदर लागतात। तर तुम्हाला माझी ही पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि त्यासोबत चटणीही कशी वाटली तेही नक्की सांगा, कारण थोडेसे वेगळ्या पद्धतीने इथे मी चटणीची रेसिपी दाखवलेली आहे। ही चटणी फारच टेस्टी लागते, नक्की बनवून पहा। आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चटपटीत रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।